तर कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घेवड्याची भाजी. तर हा बघा, हा घेवडा मी इथे असा साफ करून ठेवलाय. हा बघा, हा असा आहे. लांब लांब शेंगा असतात ह्या. तर त्या चांगला धागा काढून त्याचे दाणे काढून ह्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या. आणि ह्या जरा शिजायला त्रासदायक असतात, म्हणून ह्याला थोडं पाणी शिंपडून या मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटासाठी कुक करायच्या. हे बघा, मी आता ह्याच्यावर थोडं पाणी शिंपडून आणलं. अगदी थोडंच शिंपडायचं, एकदम हे नाही करायचं त्या आपल्याला. आणि थोडंसं मीठ घालते त्याच्यावर. आणि छान हे अशा वर खालून ते मीठ सगळं लागावं म्हणून त्याला असं छान हे करून घेते. हे बघा, आता या मी मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटासाठी कुक करते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 मिनिटासाठी करायचं, जास्त नाही करायचं. आता हा एक कांदा घेतलेला आहे. हा मी इथे तुम्हाला कापून दाखवते. तुम्हाला हवा तर उभा कापू शकता, तुम्हाला हवा तर तुम्ही आडवा कापू शकता. कसा हवा तसा तुम्ही कापून घेऊ शकता. जरा वेगळी सुरी घेते म्हणजे पटापट होईल आपलं काम. तोपर्यंत इथे 1 मिनिटात ते शिजत आहे. इथे जरा मोठे कांदे असतात, पण तुम्हाला जर इंडियात वाटत असेल की कांदा खूपच लहान आहे तर तुम्ही 2 पण घेऊ शकता. काही लोक कांदा खोबरं घालतही नाही, पण जरा कांद्याने चव येते म्हणून मी माझ्या प्रत्येक भाजीत कांदा हा घालते. थोडा घाला, जास्त नाही घालायचा, कारण त्या वालीना स्वतःची चव असते, त्यांना काही दुसरं घालायची गरज नसते. तर हे बघा, आता माझ्या या वाली चांगल्या 1 मिनिटासाठी ठेवलेल्या त्या मस्त झालेल्या आहे. या बघा, या एकदा अशा पुन्हा अशा जरा ढवळून नुसत्या वाफवून घ्यायच्या, म्हणजे शिजायच्या आहेत त्या परत, पण जरा त्याला वेळ लागतो म्हणून अजून थोड्या 1 मिनिटासाठी ठेवते. हे बघा, ह्याच्यामध्ये ऑलरेडी तेल आहे, तर मी हे तेल तापत ठेवते. माझा हात आज खूप दुखत आहे, म्हणजे बोलताच येत नाहीये काही. पण आपल्याला म्हटलं व्हिडिओ टाकायचा आहे तर जरा भाजी बनवून टाकूया, या हिशोबाने मी ते बनवायला घेतले. आता इथे तेल तापलं आपलं, हे बघा मला असं दिसतं आहे. तर आता ह्या तेल तापलेल्यावर आपण काय करायचं, हिंग मोहरी जिऱ्याची फोडणी करायची. आपण नेहमी रेग्युलर भाजी करतो तशीच भाजी करायची आहे.
हे बघा, आता जिरं आपलं तापलेलं आहे. नंतर मी थोडासा हिंग टाकते, म्हणजे तो फुलतो ना. हा बघा, हा हिंग फुलला आहे. आता मी ह्याच्यावर मोहरी टाकते. मोहरी पण तडतडली आहे आपली. आता मी हा कांदा टाकते. आणि कांदा चांगला ढवळून घेते. तुम्हाला दिसत असेलच, कांदा चांगला ढवळून झाल्यावर जरा गॅस बारीक करते. आणि हा बटाटा मी एक सोलायला घेतला आहे. तो सोलून त्याला स्वच्छ धुवून घेते. बघा, बटाटा स्वच्छ धुवून घेतला. आता ह्याचे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फोडी करू शकता. कशाला पातळ हव्या तर पातळ, जाड हव्या तर जाड, जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. मी शक्यतो पातळ का करते, म्हणजे पटकन शिजतात आणि खायलाही बऱ्या लागतात. मी हा ह्याच्यावरच टाकत आहे. आणि आता बटाटा घातल्यामुळे मी थोडं मीठ टाकते, म्हणजे बटाट्याला ते आपणून लागेल. आणि लक्षात ठेवायचं, आपण भाजीवर मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमीच टाकायचं आहे आपल्याला. आता बटाटा शिजेपर्यंत थोडा वाफेवर त्याला झाकून ठेवूया. आणि हा टॅमॅटो एक घेतलाय बघा. आता हा मी एक कापते टॅमॅटो. ही घेवड्याची भाजी खूप छान होते. आणि जर तुमच्याकडे थंडी असेल तर थंडीच्या दिवसात ही खूप करावी आणि गरम गरम भाकरी किंवा पोळी किंवा भाताबरोबर खावी. खूपच छान लागते. मी तर ह्याच्यामध्ये कोलमी सुद्धा घालते, खूप मस्त लागते कोलमी घालून. पण आज मी नुसतीच करून तुम्हाला दाखवत आहे. माझा कोलमी घातलेला व्हिडिओही आहे. जर तुम्हाला तो पाहायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, ती तुम्ही पाहू शकता. आता हे बघा, ह्या शेंगा पुन्हा तुम्हाला दाखवते. हा बघा किती मस्त थोड्या उकडून अशा आलेल्या आहेत. म्हणजे ह्याला शिजायला आता जरा जास्त वेळ नाही लागणार. अशा मायक्रोवेव्हमधून तुम्ही शिजवून घेतल्या थोड्या की याला जास्त वेळ लागत नाही. आणि आता ह्याच्यावर तुम्हाला हे टॅमॅटो सुद्धा टाकायचा आहे. टॅमॅटो जर तुम्ही टाकला आणि वरती आपण मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल, मिरची पूड, हळद टाका मग, आणि गरम मसाला, धणे जिरे पूड असं तुम्ही टाकू शकता. पण माझ्याकडे हा मालवणी मसाला आहे. ह्याच्यामध्ये आमच्या सगळेच मसाले असतात. गरम मसाला असतो, नंतर धणे जिरे पूड असते, त्यामुळे मी हा फक्त 1 चमचा टाकते. खूप अप्रतिम भाजी होते जर तुम्ही हा टाकलात. आणि काही दुसरं टाकायची गरज नाही, खूप छान भाजी होते. हे बघा, आता हे सगळं असं तुम्ही सॉटे करून घ्यायचं छानपैकी. आणि आता तुम्ही ह्याच्यामध्ये या वाली, या जो घेवडा म्हणतो ह्याला आपण, हा पाण्यासकट टाकायचा. हा बघा, हा मी पाण्यासकट टाकत आहे. बघा, आणि हा असा छान ढवळून घ्यायचा.
आणि आता ह्याला एकत्र चांगलं शिजू द्यायचं. कांदा, टॅमॅटो, बटाटा सगळं शिजेपर्यंत थांबायचं. वाली आपल्या थोड्या शिजलेल्या असतात, मग ते हे एकत्र सगळं शिजून येईल. तर जरा असं ह्याला बारीक गॅस फक्त एकदा चव घेऊन बघा. परफेक्ट आहे. मीठ, मसाला, हळद एकदम परफेक्ट आहे. काही घालायची गरज नाही आहे. तर आता तुम्ही हे 10 मिनटं झाकून ठेवा मंद अग्नीवर आणि मग मी तुम्हाला दाखवते भाजी कशी होते ती. हे बघा, आता मी तुम्हाला 2 मिनिटांनी दाखवत आहे. आपली भाजी कितपत शिजली आहे ती. 2 मिनिटं झालेली आहे. हे बघा कशी सुंदर वाफ आलेली आहे आणि भाजी बघा कशी रसरसलेली मस्त दिसत आहे. आणि वालीच्या शेंगाही अगदी छान शिजलेल्या आहे. त्याला अशी छान एक ढवळी काढते. आणि हा बटाटा आहे ना, हा बघा बटाटा इझिली तुटत आहे. म्हणजे बटाटा, कांदा, टॅमॅटो तर शिजला आहे, पण आता आपली वाल शिजली की नाही आपण कसं बघायचं. तर हा वालीचा दाणा असतो की नाही, हा बघा हा दाणा हा खाऊन बघायचा. दाणाही एकदम मस्त शिजलेला आहे. काहीच त्याला काढायची गरज नाही आणि चवही एकदम छान आलेली आहे. मी एक तुम्हाला सांगायला विसरले, जर ही भाजी आहे ना कडवट असते, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर अगदी किंचित, गुजराती लोक तर प्रत्येक भाजीमध्ये टाकतात, पण आपण थोडासा, एखादी भाजी जर कडू असेल तर किंचितशी साखर टाकायची, नाही तर गूळ टाकायचा. जर तुम्हाला साखर खायची नसेल तर गूळ टाका. तर मी आता ही जराशी साखर टाकते. मी खाऊन पाहिली त्यामुळे मला वाटलं जरा कडवट चव आहे. आपण याला मस्त अशी साखर टाकूया जराशी. काय सुंदर भाजी झालेली आहे. मस्त सुगंध सुटलेला आहे. आणि आता मी ही वालही खाऊन दाखवते. परफेक्ट, एकदम परफेक्ट शिजलेली आहे. आता ह्याला काहीही करायचं नाही आहे. तुम्ही मात्र एक काम करायचं, अशी भाजी बनवायची, मला व्हिडिओ टाकायचा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.